कॅन्सल झाला. दुसरं बघा बी पर्याय, देर इज नो रॅशनल, तिथं पण देर इज आहे त्यामुळे तो पण कॅन्सल झाला. सरळ पहिलं आपलं अगदी काही न करता सुद्धा आपलं ते पाहता येतो ऑप्शन, बरं आहे ना. देर आहे तिथं पण देर आहे, सेकंड मध्ये पण देर आहे तिथं पण देर आहे, त्यामुळे तो दोन्ही पर्याय काय झाले कॅन्सल. देरचं काय होतं आपला एव्हरी होतं. त्यामुळे खाली थर्ड पर्याय बघा, एव्हरी रॅशनल नंबर एक्स बिलॉंग्स टू एस सच दॅट एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. हा पर्याय आपला काय करेक्ट आहे, सी पर्याय. सी पर्याय काय करेक्ट आहे. चौथा पर्याय डिवाइड करण्याचा आपलं काय असेल तो दिलेला तुम्हाला एक्स बिलॉंग्स टू एस अँड एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 0 दॅट इम्प्लाइज एक्स इज नॉट रॅशनल. चौथा काय असेल आपलं बघायची गरज नाही. आपला फक्त निगेशन करताना चेंजेस लक्ष द्यायला पाहिजे. ठीक आहे, हे त्या सेंटेन्समध्ये इज असेल तर नॉट ऍड करा किंवा नॉट असेल तर नॉट काढून टाका. म्हणजे ऑटोमॅटिक काय झालं त्याचं ते त्या स्टेटमेंटचं निगेशन कम्प्लीट होतं. ठीक आहे, किंवा जे जे वर्ड्स आहेत ते वर्ड पण चेंज करा, जे सिम्बॉल आहेत ते सिम्बॉल चेंज करा. जे लेस दॅन ग्रेटर हे जे तुम्हाला सिम्बॉल दिले ऑल असेल सम करायचं, लेस दॅन असेल तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू करायचं, किंवा ग्रेटर दॅन असेल तर लेस दॅन इक्वल टू करायचं, फॉर ऑल असेल तर देर एक्झिस्ट करायचं, किंवा देर एक्झिस्ट असेल तर फॉर ऑल करायचं, किंवा देर असेल तर एवढी करा, एवढी असेल तर देर करा. हा चेंजेस केला. जिथं इज आहे तिथं नॉट टाका, काही नसेल तर तिथं डज नॉट टाका, राईट ना. नॉट असेल तर नॉट काढून टाका. एवढा चेंजेस केला की काय होतं ते निगेशन, तर दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन कम्प्लीट होतं. ठीक आहे, दिलेल्या ह्याचं निगेशन आपलं ते कम्प्लीट होऊ शकतं. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल निगेशन खूप सोपं असतं. ठीक आहे, हा आता बघा, लेट पी स्टेटमेंट दिली मला. पी काय आहे, 7 इज नॉट ग्रेटर दॅन 4. 7 is not greater than 4. Is not greater than 4. The Q, Paris is in France. Paris is in France. With the two statements. हे दोन स्टेटमेंट दिले कुठले, पी आणि क्यू स्टेटमेंट तुम्हाला दिलेत. पी आणि क्यू दिलेत. With the two statement, then negation of P or Q is the statement. काय करायचं आपल्याला, याचं निगेशन करायचं. काय करायचं तुम्हाला, हे दोन स्टेटमेंट आहेत आणि दोन स्टेटमेंट असल्यानंतर काय त्याचं निगेशन काय होईल सांगितलं. तर पी और क्यूचं निगेशन काय असेल ते सांगितलं. ठीक आहे, आता आपण डायरेक्ट निगेशन घेऊ. काय करता, डायरेक्ट निगेशन लिहू. झालं पर्याय करू. आता बघा काय झालं, निगेशन ऑफ पी और क्यू इज इक्वल टू पी अँड क्यू इज इक्वल टू. आता निगेशन ऑफ कशाचं निगेशन आहे, पी और क्यू. मग दिलं इथं बघा पी और क्यू, रूल्स ऑफ निगेशन. पी और क्यू, पी अँड क्यू असेल तर फक्त मल्टिप्लाय करायचं आणि याचं और ऍड करायचं. ते निगेशन पी और अँड परत निगेशन क्यू. निगेशन करताना आपण काय केलं, मल्टिप्लाय केलं. रूल तयार झाला. तसंच ऑरचा अँडचा पण आहे. ठीक आहे, हे झालं याचं निगेशन. ठीक आहे, आता याच्यानुसार फक्त सेंटेन्स फक्त घ्यायचं. आता काय तयार होतं आपलं, देअरफॉर निगेशन पी अँड निगेशन क्यू. आता पी काय आपलं, 7 इज नॉट ग्रेटर दॅन 4 म्हणते. इज नॉट ग्रेटर दॅन 4 पण निगेशन आहे. 7 नॉट करून टाकायचं. काय होतं 7 इज ग्रेटर दॅन 4. 7 इज ग्रेटर दॅन 4 अँड निगेशन क्यू. पॅरिस इज इन फ्रान्स आहे. निगेशन काय क्यू झालं, पण निगेशन म्हटल्यानंतर नॉट ऍड करायचं. काय झालं, अँड पॅरिस is not in France. झालं. आता हा पर्याय आपला बरोबर आहे. 7 is greater than 4 and Paris is not in France. ठीक आहे, आता पर्याय फक्त बघा कुठला आहे तो. फर्स्ट ए पर्याय बघा काय, 7 is greater than 4. 7 is greater than 4 or Paris
कॅन्सल. दुसरा पर्याय बघा 7 इज नॉट, इथं आपला 7 इज ग्रेटर आहे तर नॉट नाहीच आहे त्यामुळे तो पर्याय नाहीच आहे. 7 इज नॉट ग्रेटर दॅन 4 अँड पॅरिस इज नॉट इन फ्रान्स, तो पर्याय नाहीच आहे. थर्ड पर्याय बघा 7 इज ग्रेटर दॅन 4, ठीक आहे बघा 7 इज ग्रेटर दॅन 4 पुढं अँड बरोबर आहे पॅरिस इज इन फ्रान्स, पॅरिस इज इन फ्रान्स म्हणते तर नॉट नाही, निगेशन क्यू दिलेलं नाही आणि तो पण पर्याय चुकीचा आहे. आता लास्ट पर्याय काय 7 इज ग्रेटर दॅन 4, 7 इज ग्रेटर दॅन 4 अँड पॅरिस इज नॉट इन फ्रान्स. जे आपला दिलेल्या हे महत्वाचं आहे, ह्याच्यानं आपल्याला ते सेंटेन्समध्ये कन्वर्ट करता येतं. दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नवरून आपल्याला ते स्टेटमेंटच्या फॉर्मॅटमध्ये आपला किंवा व्हर्बल फॉर्ममध्ये आपल्याला ते करता येऊ शकतं. हे महत्वाचं आपलं निगेशन ऑफ कुठल्या स्टेटमेंटचं निगेशन दिलं करायचं आपल्याला ते आपला रूलच्या द्वारे आपण करायचं. हे रूल व्यवस्थित माहीत करून घ्यायचे. रूल्स एकदा माहीत झाले, चेंजेस माहीत झाले की निगेशन करायला काय अवघड जाणार नाही. ठीक आहे, बघा आपण नेक्स्ट एक्झाम्पल काय ते. नेक्स्ट एक्झाम्पल the negation of, next example बघा the negation of propositions or statement. The negation of the statement काय दिले if 2 is a prime, if 2 is prime then 3 is odd, then 3 is odd is. ठीक आहे, आता बघा सोल्युशन काय करायचं आपल्याला. आता सुरुवातीला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये करून घ्या. हे पी झालं, हे क्यू झालं, पी आणि क्यू करा. आपल्याला निगेशन करायचं. काय करायचं आपल्याला निगेशन ऑफ द स्टेटमेंट. हे तुम्हाला स्टेटमेंट दिले त्याचं निगेशन करायचं. निगेशन आपल्याला कोणते पण करता येतं. बाय द रूल करू आपण, बाय द रूल करू सोपं जातं. त्याच्यानंतर लेट पी म्हणून आपण काय करायचं सोल्युशन काय करायचं. पी काय 2 इज प्राईम, 2 is prime हे झालं P. Q काय झालं 3 is odd, 3 is odd हे झालं Q, हे झालं Q. सिम्बॉलिक फॉर्म काय झाला therefore सिम्बॉलिक फॉर्म, therefore सिम्बॉलिक फॉर्म काय झाला का if P, if काय म्हणतात if P आहे ते if then आहे तर if then त्यामुळं if P then आणि Q then Q, P then Q हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. याच्या लक्षात दिलेल्या स्टेटमेंटचा काय केलं आपण स्टेटमेंट वेगळे केले P आणि Q त्याच्यावर सिम्बॉलिक फॉर्म तयार केला. तर सिम्बॉलिक फॉर्म तयार केल्यानंतर आता याचं निगेशन घ्यायचं आपण. therefore निगेशन ऑफ P then Q इज इक्वल टू काय झालं निगेशन ऑफ P then Q. आता निगेशन ऑफ P then Q बघा निगेशन ऑफ P then Q रूल काय आपला देन असेल तर काय होतं देनचं अँड होतं, देनचं अँड होतं त्याचा अर्थ फर्स्ट ॲज इट इज, फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज नंतर देनचं झालं अँड आणि सेकंड निगेशन क्यू P अँड निगेशन क्यू हे झालं या दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन. काय झालं त्याचं निगेशन. आता हेच काय करायचं व्हर्बल फॉर्म दिले आहे स्टेटमेंटचं फॉर्म दिले आहे. काय झालं आता P काय 2 इज अ प्राईम अँड देअरफॉर हेज 2 इज prime, 2 is prime and negation Q काय 3 is odd म्हणते. negation काय झालं मग is not त्यामुळे काय म्हणतात 3 is not odd, 3 is not odd झालं हे झालं negation. आता हा पर्याय फक्त बघायचा दिलेले पर्याय काय तुम्हाला. फर्स्ट पर्याय बघा if त्याचा अर्थ if आले हे if आहे आपल्याकडं त्याच्यामध्ये if आहे का तर देन असं स्टेटमेंट असतं आपलं तर ते पाल असतं आपला हे बघायचं. if कुठं आहे का इथं देन आहे का नाही, देन नाही तर if काय करायचं आहे का नाही. त्यामुळे if असल्यामुळे पहिला पर्याय तिथं डिलीट झाला तरी पण वाचतो. if 2 is not prime then 3 is not odd म्हणजे कॅन्सल आहे. if देन आलं तिथं कॅन्सल. सेकंड पर्याय बघा 2 is prime and 3 is not odd, 2 is prime and 3 is not odd हा सेकंड पर्याय बी करेक्ट आहे. ठीक आहे. सी पर्याय काय दिलं बघा 2 is not prime इथं आहे निगेशन 2 is not prime नाही तो कॅन्सल. चौथा पर्याय बघा if 2 is not, if आले then 3 is odd, if then आले इथं then आहे का नाही तो पण पर्याय कॅन्सल.
इफ देन असला पर्याय बघायचाच नाही, इफ देन असला पर्याय बघायचाच नाही. आपल्या इथं इफ देन आहे का? नाहीच आहे, देन नाही. आपला अँड आहे, अँडचा पर्याय कुठला तो फक्त बघायचा पाहिजे. अँड मध्ये किती तुम्हाला, अँड मध्ये पर्याय तुम्हाला 2 दिले होते, एका दोन्हीतला पर्याय योग्य कुठला बघायचा. सेकंडला आपलं निगेशन पाहिजे, पहिल्याला निगेशन नको आहे. त्यामुळं इथं 2 इज द प्राइम ॲजिटिव्ह, ह्याला निगेशन याचा अर्थ 3 इज नॉट ऑड. येतं लक्षात? त्यामुळं हे जाऊ तुमचं negation of the given statements, negation of the given statement. Next example बघूया आपण. Next example, next the negation round bracket negation P and Q is equal to पर्याय तुम्हाला P और निगेशन Q. the second पर्याय P और Q. C पर्याय P and निगेशन Q आणि D पर्याय निगेशन P and निगेशन Q. आता सोल्युशन बघा काय सांगितलं आपल्याला. निगेशन ऑफ दिस स्टेटमेंट, निगेशन इज इक्वल टू याचा अर्थ या स्टेटमेंटचं निगेशन काय असेल. ठीक आहे. आता निगेशन ऑफ स्टेटमेंट गिव्हनला निगेशन P and Q, निगेशन P and Q इज इक्वल टू. ठीक आहे. आता काय बघा, निगेशन आहे याचा अर्थ ह्याला काय करा, P विरुद्ध ह्याला Q, हे P and Q आपला रूल वापरायचा. निगेशन ऑफ P and Q रूल वापरा. निगेशन ऑफ P and Q काय रूल आहे, निगेशन P और निगेशन Q. पहिल्याचा निगेशन, ठीक आहे, याला निगेशन ऑफ काय, निगेशन ऑफ निगेशन, बरोबर आहे. निगेशन ऑफ निगेशन P हे पूर्ण P आहे, बरोबर आहे. नंतर पुढे काय और आहे, अँड काय होतं और निगेशन Q याचा अर्थ निगेशन Q दॅट इज इक्वल टू निगेशन ऑफ निगेशन P दॅट इज ओनली P. निगेशन ऑफ निगेशन P म्हणजे काय, P आणि और निगेशन Q. दिस इज द निगेशन ऑफ द गिवन स्टेटमेंट. बरोबर आहे. बघा हा पर्याय बघा, P और निगेशन Q कुठला आहे का बघा, P और निगेशन Q फर्स्ट, P और निगेशन Q हा पहिला पर्याय करेक्ट आहे. ठीक आहे. तर रूल कसा वापरत असतात का, ज्या ब्रॅकेटला निगेशन असेल तिथं निगेशन करायचं. ज्या ब्रॅकेटला निगेशन असेल तिथं त्याला एकाला P समजायचं, दुसऱ्याला Q समजायचं. यातला रूल कुठला बघायचा, की अँडचा आहे, ऑरचा आहे का, देनचा आहे का, इथेनचा आहे, त्यानुसार हे आपला रूल यूज करता येतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट एक्झाम्पल, the negation of the compound statements is the negation of the compound statement is P or negation P or Q, P or negation P or Q. ठीक आहे. म्हटलं जातं A पर्याय काय, A पर्याय दिला तुम्हाला P and negation Q and negation P. तुमचा B पर्याय आहे P or negation Q और निगेशन P. C पर्याय P and negation Q और निगेशन P. आणि D पर्याय नन ऑफ दिस. ठीक आहे. आता सोल्युशन बघा, सोल्युशन काय घ्यायचं आपला, निगेशन ऑफ द कंपाउंड हा एस झाला, त्याला पहिला काय म्हणलं, एस म्हणलं, त्याला एस म्हणलं तर त्याचं निगेशन घ्यायचं. याचा अर्थ आहे निगेशन ऑफ P और निगेशन P और Q. बरोबर आहे. हे स्टेटमेंट एस झालं समजा, हे झालं, ह्याचं निगेशन करायचं. हे तुम्हाला गिव्हन दिला, आपण गिव्हन आहे सांगितलं, ह्याचं निगेशन घ्यायचं आपण. याचा अर्थ निगेशन ऑफ याला पूर्ण काय करायचं, मग ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट राऊंड केला चालेल, स्क्वेअर केला चालेल, स्क्वेअर डबल म्हणजे चेपली वेळ आपण स्क्वेअर टाकू. ठीक आहे. निगेशन ऑफ ते ब्रॅकेट. इथं काय रूल आपला, हे सुद्धा P आहे आणि हे ऑर आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण ब्रॅकेट आहे, याचा अर्थ हे P समजा आणि ह्याला Q समजा, याला P आणि हे Q झालं. काय झालं, P और Q. पुढे निगेशन ऑफ P और Q काय करायला, फक्त मल्टिप्लाय निगेशन P and निगेशन Q. याचा अर्थ निगेशन P काय त्याला डी मॉर्गन्स लॉ आहे, काय म्हणतो आपण, डी मॉर्गन्स लॉ किंवा रूल्स ऑफ निगेशन. ठीक आहे. निगेशन P पहिल्याचं निगेशन
ऑरचं अँड आणि दुसऱ्याचं निगेशन. याचा अर्थ निगेशन ऑफ ब्रॅकेट, निगेशन पी ऑर क्यू झालं. पहिल्याला निगेशन ऑरचं अँड झालं, दुसऱ्याला पण निगेशन. हे पूर्ण क्यू आहे पण हे पूर्ण क्यूला निगेशन झालं. म्हणून वापरलं त्याला डिमॉर्गन्स लॉ म्हणतात. दॅट इज इक्वल टू दॅट इज. आता हा पर्याय आहे का बघा, आपला रूल झाला. हा पर्याय आहे का बघा, नाही. हे पहिला पर्याय पी आहे, पी कुठे दिसतं तुम्हाला, पी एंड आहे का, नाही. याचा अर्थ आणखी आपल्याला पुढे सॉल्व सिम्प्लिफाय करावं लागतं. सिम्प्लिफाय करताना काय येतं, ह्या ब्रॅकेटला निगेशन आहे. म्हणजे कुठल्या करायचं ते पण आपलं माहिती लक्षात यायला पाहिजे. त्या ब्रॅकेटला निगेशन आहे, याचा अर्थ काय, निगेशन ऑफ, परत रूल वापरायचं, निगेशन ऑफ पी आणि क्यू. हे पी आणि काय ते क्यू. पहिल्या निगेशन पी अँड हे याचे निगेशन ऑफ पी अँड पी ऑर क्यू, निगेशन ऑफ पी ऑर क्यू झालं. आणि काय झालं, निगेशन ऑफ निगेशन पी, बरोबर आहे. निगेशन पी झालं, निगेशन पी ऑर झालं अँड निगेशन क्यू. दॅट इज इक्वल टू निगेशन पी अँड निगेशन ऑफ निगेशन पी काय पी, हे पी अँड निगेशन क्यू ब्रॅकेट. हा पर्याय आहे का बघा. आता सगळं निगेशन काढलं ब्रॅकेटचं, निगेशन पी अँड, ठीक आहे, निगेशन पी अँड पी अँड निगेशन क्यू, ठीक आहे. तर पुढे बघा, पी अँड कुठला होता बरे, निगेशन पी और क्यू